हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय न्यू ब्लॉग. आज आम्ही निघाले आहोत शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली माझी कधीपासून इच्छा होती आणि घरामध्ये फिरण्याचा टॉपिक पण निघाला होता, पण ते फक्त जवळपास ठिकाण सांगत होते आणि मी फक्त शिर्डी घेऊन बसलेली. त्यातच फक्त आम्ही तिघंजणं जाणार होतो, माझी मम्मी, पप्पा आणि मी. तिघांना काही जमणार नाही, तिकडे काही समजणारही नाही, म्हणून माझ्या मामाच्या मुलींनासुद्धा सांगितलं आणि आम्ही थेट शिर्डीला निघालो. पहाटेच्या वेळेस इथे महिंद्रा रिक्षा मिळतच नव्हते. नशीब एक लहान ऑटो आली आणि त्याच्यामध्ये आम्ही कोंबून अक्षरशः बसलेलो, कारण बसचाही वेळ झाला होता. काही वेळाने आम्ही बस स्टॉपवर पोचलो. इथे बस आली नव्हती, थोडा वेट करावा लागला. त्यानंतर बस आली तेव्हा बसून वगैरे घेतलं. ही माझी मम्मी, पप्पा आणि ताई. मी तर इथे लगेच खाणं स्टार्ट केलं, कारण मला गोळी घ्यायची होती, कारण मला वॉमिटचा खूप त्रास होतो बस सांगितलं तर. त्यामुळे इथे मी खाऊन वगैरे घेतलं आणि गोळी घेतली. पहाटेची थंडीही खूप होती. इथे मी शाल पांघरून घेतलं. बाहेर बघितलं तर पूर्ण धुकं. आणि खरं सांगेल तर थंडीमध्ये फिरण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. थंडीमध्ये फिरायला जायला बाहेर खूप छान वाटतं, कारण वातावरण एकदम थंड आणि प्रसन्न असतं. इथे जव्हारला थोडा वेळ बस थांबली. त्यानंतर नाशिकला पोचलो आम्ही. तिकडनं आम्ही रिक्षा पकडली. ॲक्च्युली आम्हाला डिरेक्टली पालघर टू शिर्डी बस मिळालीच नाही. आम्ही मध्येच नाशिकला उतरावं लागलं होतं. नंतर आम्ही स्टेशनवर पोचलो आणि इथून आम्ही शिर्डी बस पकडली आणि पुढचा प्रवास चालू केला. लांबचा प्रवास आणि त्यात बस चेंज करून येणं म्हणजे टोटली दमलं होतं. शिर्डी स्टेशनला पोचल्यानंतर आमचा रूमचा थोडा प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली रूम सगळीकडे बुक होते आणि आम्हाला मध्येच कॉन्टॅक्ट करावा लागला कोणाकोणाला, म्हणजे स्पेशली आमच्या ताईने. तिच्या कॉन्टॅक्टनुसारच आम्हाला एक रूम मिळाली साई उद्यान इथे. आणि मग त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे उचललं आणि रूमवर पळालो. इथे आम्ही रूमवर पोचलो. सर्वजण खूप दमले होते, तरीही आम्हाला दर्शनाला तर जायचंच होतं, कारण पालखी वगैरे पण चालूच होते. सकाळी गेलो असतो तर दर्शन मिळणं एवढं पॉसिबल झालं नसतं, गर्दीही खूप असते. म्हणून 7 वाजताच आम्ही निघालो. त्यानंतर इथे मला पप्पा कधीपासून सांगत होते, फोन ठेव जायचं आहे. ॲक्च्युली पप्पा खूप चिडतात जेव्हा मी मोबाईल जास्त वेळ हातात घेते. त्यांना इग्नोर मारलं मी आणि नंतर मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो साई भोजनालयात. इथे जेवणाच्या आधी आपल्याला कुपन घ्यावं लागतं. फ्री कुपन असतं ते घेतल्यानंतरच आपल्याला मध्ये एंट्री मिळते. तसंच आमची ताई होती म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण की आम्हाला तिथून तर काही माहीत नव्हतं. जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही रूमवर गेलो. दुसरा दिवस उजाडला. आम्हाला जायचं होतं आता फक्त शॉपिंग करायला आणि फिरायला, कारण दर्शन आम्ही तर काल घेऊन टाकलं, हे खूप बरंच केलं. नाहीतर आज पण खूप जास्त गर्दी होती. खरं सांगेल तर कालच्यापेक्षा आज खूप जास्त गर्दी होती. दर्शन तर आम्ही कालच घेतलं होतं. इथे फक्त आम्ही मुखदर्शनाला गेलो.
साईबाबाच्या मंदिराच्या पुढेच इथे हनुमंताचंही मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे चावळीमध्ये दर्शनाला गेलो. त्यानंतर आम्ही द्वारकामाईमध्ये आलो आणि इथे बघितलं तर खूप मोठी रांग लागली होती. आमच्याकडे बॅगा वगैरे पण होत्या, त्यामध्ये पर्स वगैरे होती, त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे पण. त्यामुळे आम्ही, माझी मामाची मोठी मुलगी आणि मी, आम्ही बाहेर थांबलो आणि बाकीच्या दर्शनाला जाऊन गेलो. ते आल्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो. द्वारकामाईमध्ये मला स्पेशली बघण्यासारखं छान हे वाटलं की तिथे साईबाबांनी जी अग्नी पेटवली होती ती अजूनही पेटती आहे. तर ते मला बघण्यासाठी खूप छान वाटलं, ते खूप स्पेशल होतं. त्याचबरोबर साईबाबांच्या काही जुन्याही गोष्टी तिथे होत्या. त्यानंतर आम्ही गेलो खंडोबा मंदिरामध्ये. तिथे आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळालं, म्हणजे कोणत्याही प्रकारची ढकलाढकली नाही किंवा काहीच नाही. तर इथे खूप छान दर्शन मिळालं. स्पेशली मला व्हिडिओ काढायला मिळाल्या, हे मला खूप छान वाटलं. काही वेळाने इथे पालखीही आली. साईबाबाच्या मंदिरात येण्याआधी खंडोबा देवाच्या मंदिरामध्येच ती पालखी आणली जाते. त्यामुळे मला इथेही पालखीचं दर्शन घेता आलं. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी नव्हत्या. मोबाईल आणू नका, फोटोज काढू नका. त्यामुळे खूप जास्त वेळ ह्या मंदिरामध्ये आम्हाला घालवता आला. त्यानंतर आम्ही साई भोजनालयामध्ये गेलो. काल रात्री जेव्हा आलो होतो तेव्हा मला काही व्हिडिओ काढायला मिळाली नाही, कारण खूप दमलेही होते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ही व्हिडिओ वगैरे शूट केली. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. इथे मागे जे आहे तिथे प्रसाद बनवला जातो. भोजनालयाच्या बाजूलाच शिवसृष्टी म्हणून होता, तिथे आम्ही थांबलो. ते नेमकं इथे आहे का, तरी पण मावळ्यांच्या गणवेशात जे उभे होते त्यांना बघून तर मला समजलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती किंवा काहीतरी अशा काही वस्तू बघायला मिळतील. ताईने विचारलं तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी प्लस ढाल, त्याच्या काही प्रतिकृती इथे बघायला मिळतील. त्यानंतर आम्ही वर गेलो. तिथे तिकीट काढावं लागत होतं मध्ये जाण्यासाठी. प्रत्येकी 10 रुपये तिकीट होतं. जेव्हा आम्ही मध्ये गेलो तेव्हा मला तिथे काही शूट करता आलं नाही, कारण तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे. पण तिकडे बघण्यासारखं खरंच खूप छान आहे. मावळ्यांबद्दल माहितीसुद्धा होती, त्यांची तलवारी, त्यांची पूर्वीची हत्यारे, ह्याच्या सगळ्या प्रतिकृती तिकडे बघायला मिळाल्या आणि खूप छानशी माहिती तिथे होती. पूर्वीच्या सर्व शस्त्रांची माहिती, त्यांची प्रतिकृती, हे खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही जर इथे कधी आलात तर शिवसृष्टीमध्ये नक्की या. खरंच खूप खूप छान माहिती इथे बघायला मिळते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला घरी निघायचं होतं. 8:45ची बस होती. आम्ही रिझर्वेशन करून घेतलं. त्यानंतर आम्हाला जे काही फिरायचं होतं, काही खरेदी करायचं होतं ते केल्यानंतर आम्ही रूमवर गेलो. इथे सर्वजण सामान वगैरे लागले सकाळीच आणि माझी तयारी झाली होती म्हणून मी व्हिडिओ शूट करायला घेतलं, कारण त्यातच माझा वेळ जास्त मला लागतो. आता आमचा हा शिर्डीचा प्रवास खरंच खूप छान झाला. दर्शन पण खूप छान झालं. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय.